येणारे 7 चेंडू आहेत आणि त्या 7 चेंडूवरती अजूनही 15 धावांची गरज. संघाची धावसंख्या आतापर्यंत 40 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी पार्कवरती राहुल सज्ज होईल. मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. व्यक्ती कोणतील पहिला संघाकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन सिद्धेशला इथे दाखल केला जातोय. राईट आर्म राऊंड विकेट. येणारा पहिला चेंडू 6 चेंडूवरती 11 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. यश रक्षक इकडे चुकलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी आणि याच 1 धावेने आता संघाची धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचेल. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न, धाव घेण्याची संधी आहे आणि धावबाज होताना आपल्याला इथे अक्षय पाहायला मिळेल. लागलेला धक्का क्रमांक पहिला ओमसाई स्पोर्ट्स संघाला आपण पाहतोय. हेडर आता 4 चेंडू असेल आणि त्या 4 चेंडूवरती 10 धावांची इथे गरज आहे. न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये सूरजला इथे दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग हेड वरती जयेश, नॉन स्ट्राइक हेड वरती आपण सूरजला इथे पाहणार आहोत. हेडर 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूवरती 10 धावांची इथे गरज आहे. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे खेळला जरूर जाईल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या 49 अंकावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूवरती 6 धावांची गरज आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न केला होता, प्रयत्न इथे फर्स्ट आहे. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज. फायटर या संघाला हा सामना जिंकणं कंपल्सरीच आहे आणि कंपल्सरीचे हा या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज. अतिरिक्त चेंडू इथे फेकला जातोय. यश रक्षक इकडे चुकलाय आणि त्यानंतर या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 51 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र 2 चेंडूवरती 4 धावांची इथे गरज आहे. या इथे मात्र फुलटा चेंडू पाहायला मिळालाय. समर्थ इथे तैनात आहे. येतोय ते डॉट बॉल. एका चेंडूवरती 4 धावांची गरज. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीला सुरुवात केली जाणार आहे. या चेंडूवरती 4 धावा इथे रोखणं गरजेचं आहे आणि यानंतरचा मोठा फटका. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. ओमसाई